काय स्वस्त काय आहे, काय खायचं आम्ही, जगायचं कसं, त्याला महाग सारं मारायचं का मरायचं. मग कोण आहे का नाही भाजपला माझा? नाही आता काय नाही. मग कोण आहे? 3 वेळा आंघोळ घाला की त्याला प्रचार आली. मग विचारा त्याला तुम्ही, महाराज आहे ती. नेता कसा असावा, जनसामान्याचा असावा नेता कसा आहे. त्या वर्षी आम्ही नाही याला मतदान देत नाही. 400च्या पुढे जायचं. त्यामुळं यावरनं आम्ही आता काय करणार आहे, सरळ सरळ बीजेपीला विरोध. बीजेपी विरोध आम्ही प्रचार काय सुद्धा नाही. मोदी म्हणते आता 400 आणणार म्हणते निवडून. किती? 400. 4 तरी येते म्हणा. 400 आणण्यापेक्षा 4 तरी येते बघ म्हणा. 400 आणायचं टार्गेट आहे. नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं येडे माझा न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या देशामध्ये लोकसभेचं युगुल वाजले गेले आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक लोकसभेच्या जागा वाटप चालू झालेले आहेत. त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेले जाहीर झाले आहेत. पहिल्या टप्प्याच्या अर्ज भरणीलासुद्धा चालू झालेले आहेत. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला, सोलापूर लोकसभेला राखीव असल्याकारणाने त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं प्रणितीताई शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगानं इथल्या लोकांच्या ग्राउंड लेवलच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या मनातला कोण खासदार आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीकडून आणखीन ही उमेदवारी दिल्या गेला नाहीत आणि इथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. गेल्या वर्षीच्या टर्मला जो खासदार झाला होता ती या ठिकाणी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून आला आहेत का, त्यांच्या वतीनं काय कामं झाली आहेत का, ते लोकांकडून आपण जाणून घेणार आहे. कशी प्रतिक्रिया आहे. खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी खासदार काय काम झाली द्या. गेल्या बारींचा जो खासदारची जनतेने निवडून दिला तो परत निवडून गेल्यापासून एकदा सुद्धा गाव भेटी दौऱ्यावर आला नाही आणि त्याचं एकही काम नाही या मतदारसंघात त्या खासदारचं. त्यामुळं यावरनं आम्ही आता काय करणार आहे, सरळ सरळ बीजेपीला विरोध. बीजेपी विरोध आम्ही प्रचार सुद्धा करणार आहे. 2,000 बापान बारक्या पोराला शाळेला जाताना चाकलेला पैसे दिला ती पद्धत चालू बीजेपीची. मोदी साहेब म्हणलं तर 15 लाख रुपये 2014ला ज्या टायमाला निवडणूक लढलं ज्या मुद्द्यावर बीजेपी 15 लाख देतो, महागाई कमी करतो. ज्या टायमाला 2014ला 465 रुपयावर गॅस होता त्या टायमाला स्मृती इराणी हिनं डोक्यावर गॅसच्या टाक्या घेऊन आंदोलन केलं. आता तोच गॅस 1100 रुपयाला आहे आणि पेट्रोल होतं 65 रुपये. आता पेट्रोल झाले 110 रुपये. ह्याच्यामुळं आमचा बीजेपीला पूर्ण विरोध आहे. एक देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी शेतीच्या हमी भावासाठी आंदोलन केलं. त्या टायमाला सोयाबीन होतं 6,000 रुपये क्विंटल. मग फडणवीस आणि पाशा पटेल आंदोलन केलं सोयाबीनला 10,000 ते 12,000 रुपये क्विंटल भाव मिळावा. मग ह्यांचं सत्तेत सरकार आल्यानंतर ह्यांनी का ना 12,000 केलं, ह्यांनी उसाला 4,000 ते 4,500 रुपये टनाला भाव द्यावा. खासदार आला नाही, आलं नाही. खासदार आलं नाही. गॅस मागला आहे. गॅस मागलं योग्य जागी. तेल कुठल्या गगनाला भिडले ती भाव सगळं ते योग्य भाव आहे का सगळा कुठला तेल मागले कुठल्या सगळ्या वस्तूच मागली ते. हमी भाव देतो म्हणून त्याचं काय केलं नाही. काँग्रेस कोणतेही दिले प्रणितीताई शिंदे. परिंदा शिंदे तर तनाळी किंवा खेळीतली कुठली माहिती आहे तिला कधी उमेदवारी दिली त्या टायमाला येणारी पुन्हा मोर्चा उमेदवारीला येणार का ती. आलता खासदार पहिला कधी आलता कधीच नाही. आम्ही कसलं ती कसली परिणिती तिला बघितली ना आम्ही. खासदारला आपण काम झाली म्हणते कशी कामं झाली तिथली. काम झाली कामं झाली नाही तिकडं आमच्या भागात काय काम झाली नाही. 2,000 आलं नाही ते. 2,000 कोणा झाले तर मोदीने कशात काय त्यानं घरचं दिलेत का ते मोदीने. आमचीच काय नाही बोट वाढवला कुठलं काय असेल त्यातलेच काढून देतो परत आमच्यावर आणि कर्ज लादणार आहे ती. एसटी मोफत केली आहे. एसटी मोफत केली आहे काय त्याचं हे आहे एसटी मोफत. एसटीन चाललेच कोण पण मोफत करून फायदा काय एसटीचा. काम म्हणतो कशाची कामं झाली. गॅस मागले, त्याला मागले, मीठ मागले, सगळं मागलेलंच आहे. आणि एसटी मोफत केली. एसटीन बाया त्या काय बायाला कामातून सोडायला एसटीन बाया फिरत बसायला काय त्या एसटीचा फायदा आम्हाला. तुम्ही गॅस कमी करायची गॅस काय तर पोटाला तर करून खाईल. पावसाने इकडे काय झालं त्याची काय मोबाईलला देत नाही किंवा काय नाही ती असलं त्याचं काय. शेतकरीचा भाव नाही काय नाही. ठप ह्याला कसल्या ह्याला भाव नाही त्याचा. द्राक्षाला नाही काय ज्वारी नाही कशाला नाही त्यांचा. आणि त्यांनी कांदा फिंदा साठवून ठेवला त्याला व्यापाऱ्याला भाव देते ती पण शेतकऱ्याला भाव देत नाही. असंच झालेलं आहे.
काय लय मागलंय का सगळं? काय स्वस्त काय आहे, काय खायचं आम्ही हं, जगायचं कसं? त्याल महाग नाव सांगा, सारं महाग लिंबाबाई कुंडलिक मोठे हं. मागलंय काय? मग मागले तर काय काय खायच काय कोण आहे खासदार पहिलं माहित आहे का? काय माहित आहे आम्हाला कवा खासदार बघितलं नाही तर ते माहित काय आहे आम्हाला बर आलं ना इकडे? कधीच नाही आम्ही बघितलंच नाही त्याला बर मग 2000 सोडले म्हण आलं. कुठं 2000 आम्हाला मिळतच नाही तर कुठं हे करा दाऊ आधार काढलं कधी मिळलंय का त्याच्यावर बर हा कधी आम्हाला नाही तर 2000 मग काय काय खायचं काय आम्ही कसं जगायचं का मरायचं मग कोण आहे का नाही भाजपला माझा? नाही आता काय नाही मग कोण आहे? काय आता काय मनाला वाटेल ते आमच्या करायचं काय म्हणत काय आहे? काय असेल ते आपलं तुम्हाला सांगायचं आहे काय तुम्हाला काय नाव काय आहे? माझं नाव शेवंता हं, मनोहर गवडे बर हितलं जाऊ आहे. हा गावात गावातलं मग आमदार काय खासदारच काय आलं का नाही काम? नाही कसं काय? घरकुल मिळालं नाही आम्हाला एवढं घरकुल नाही आम्हाला काय आम्ही जगायचं कशी पैसा अडका नाही काय नाही पाणी नाही आम्ही कशावर जगायचं गॅस 1000 रुपये म्हाताऱ्या माणसाने कशाने भरून आणायचा इष्टी फुकट केली तुम्हाला? फुकट इष्टी केली आणि पैसा असला तर जायला येईल आणि पैसा नसल्यावर कशाने आणायचं म्हाताऱ्या माणसाने कसं जगायचं हा जगायचं कसं आता बघ ये. काय म्हणताय कोण आहे खासदार पहिला? कुणाला कोण आहे काय माहिती आहे आम्हाला तर काम नाव तर सांगा, नाव सांगा. मधुकर लोटे. काय खासदार काय कोण आहे सोलापूरचा पहिला? खासदार कोण आहे इकडे पत्ताच नाही तर काय सांगावं. हाय म्हणते ती परिणिती शिंदे खासदार. आमदार आहे आता उभा राहिली पर्यंत. आता उभा राहिले तर काय करा येऊन. पण पहिली काय काम झाली? काय काम झाली काय दिसते तुम्हाला गावात काय दिसत झालेलं? काय तर आहे नाव काय नाव आहे? स्वामी सिद्धी. स्वामी सिद्धी. जय महाराज हा ठीक आहे. इकडं पत्ता बघाय सुद्धा नाही येत कुठं. बर कुठे गाव आहे ते कुठं काय आहे काय सुद्धा नाही. मोदी म्हणते आता 400 आणणार म्हणते निवडून. किती? 400. चार तरी येते म्हणा. 400 आणण्यापेक्षा 4 तरी येते त्या बघ म्हणा. 400 आणायचं म्हणते हा. टार्गेट आहे. 400 टार्गेट 4च घेऊन आणून दाखव म्हणा इकडं सोलापूर जिल्ह्याला. हं. हा मग आता कोण आहे सोलापूर मधनं काय आता निर्णय काय आता पुढल्या पुढं काय कोण उभा राहील कोण कसं आहे कोण कसा निर्णय हा. तरी? निर्णय आता गाव पातळीवर तालुका पातळीवर कशावर बघायचं आता. बर हा भाजपला नाही. शेतकऱ्याला काय तर पैसे सोडते म्हणून कशा सोडते 2000 म्हणजे काय इथनं पंढरपूरला जाऊन येऊस तर मोकळं होतं. हा गॅस ना वाढवलं, पेट्रोल वाढवलं, डिझेल वाढवलं, बर रोजगारी असं नाही मग कसं होईल. बर खऱ्या अर्थानं सोलापूर लोकसभेतील गावखेड्यामधील लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. खऱ्या अर्थानं एका बाजूला महागाईनं वाढलेली आहे, महागाई वाढली आहे, लोकांच्या मनात एक रोष निर्माण झाला आहे, महागाई वाढली, गॅस वाढला आहे. खऱ्या अर्थानं जो शेतकऱ्याला जो मालाला हमीभाव नाही, खऱ्या अर्थानं ह्या कुठं तर लोकसभेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांच्या BJP सरकारच्या विरोधातल्या ह्या प्रतिक्रिया खऱ्या अर्थानं कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दावण्याचा प्रयत्न EDM माझा MS मराठीच्या माध्यमातून आपण करणार आहे. असाच या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करतोय. मामूल मानेसह मी अमर गायकवाड, MH मराठी न्यूज, पंढरपूर.